नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आहे. सो मंडळी, जनमिश्र पार्क पाहिल्यानंतर मी जवळच असणाऱ्या गोमतीनगर येथील आंबेडकर मेमोरियल पार्क येथे व्हिजिट केली होती. ह्याला ऑफिशियलपणे डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक प्रतीकस्थळ म्हणूनही ओळखले जाते. तसेच लोकल लोक याला आंबेडकर पार्क म्हणूनही बोलतात. ज्योतिराव फुले, नारायण गुरु, बिरसा मुंडा, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कान्शीराम आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उद्यानाची स्थापना उत्तर प्रदेशाच्या तत्कालीन मुख्यमंत्री माननीय मायावती यांनी केली होती. ह्याचं पूर्ण बांधकाम साधारण 14 एप्रिल 2008 मध्ये पूर्ण झालं होतं. हे बांधकाम एकूण 108 एकर क्षेत्रफळावर स्थापित आहे. तसेच ह्या बांधकामामध्ये मेन वैशिष्ट्य म्हणजे इथे असणाऱ्या संगमरवरी दगडांपासून बनलेले 62 हत्ती ह्या एकाच जागेवर तुम्हाला एकत्रितरित्या पाहता येतील. आणि ह्या पार्कात भीमराव आंबेडकर स्मारक दृश्यस्थळ यांच्या प्रतिबिंब स्थळाच्या मागील बाजूस 80 फूट उंचीचा पिरामिड प्रकाराच्या रचनेवर बांधलेला आहे. ह्यामुळे दृश्यस्थळ असे एक ठिकाण आहे जिथून स्मारक, तीर्थक्षेत्रे, संरचना आणि स्थळे एकत्रितपणे संपूर्ण परिसराचे दृश्यमान होतात. पिरामिडच्या वरून येणारा पाण्याचा प्रवाह पर्यटकांचे मनोरंजन करतो. बांधकामाचं विशेष म्हणजे संपूर्ण स्मारक राजस्थानहून आणलेल्या लाल वाळूच्या दगडाचा वापर करून बांधले आहे. हे भारतातील सर्वात मोठी नियोजित निवासी वसाहत असलेल्या गोमतीनगरच्या आलिशान परिसरात आहे. स्मारकाची किंमत अंदाजे 7 अब्ज रुपये आहे. मे 2012 मध्ये त्याचे नाव आंबेडकर पार्क वरून भीमराव आंबेडकर स्मारक असे बदलण्यात आले होते. हे पार्क पाहिल्यानंतर मी निघाले होते हायली रेकमेंड केल्या गेलेल्या शर्माजी की चाय येथे, जे मला आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे पाहता नाही आलं किंवा चहाचा आनंद घेता नाही आला. सो तिथे गेल्यानंतर खूप गर्दी होती ह्या चहासाठी आणि ह्यांची चहा देण्याची पद्धतही वेगळी होती. त्यात प्लस मला हे सजेस्ट करण्यात आलं होतं की इकडचा समोसा खूप वेगळा आणि टेस्टी असतो म्हणून. सो मी ऑर्डर केला तो समोसा आणि आल्यानंतर ॲक्च्युली तो खूप वेगळा होता. त्याचा आकारही वेगळा होता आणि त्यातलं फिलिंगही वेगळं होतं. आणि स्पेशली ह्यांचा चहा देण्याचा जो कप आहे म्हणजे जी कुल्हड आहे ती साधारण कुल्हडपेक्षा मोठी आहे. आणि चहाची चव एकदम एक नंबर मस्त होती, छान होती. आणि त्याचबरोबर मी बनमस्कासुद्धा घेतला होता. सो तोही खूप सॉफ्ट होता आणि बनमस्का म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये मक्खनचा वापर केला गेला होता. तसंच समोसा तर अप्रतिम होताच चवीला. सो अशा प्रकारे मी माझा दिवस माझ्या आवडत्या चहावर संपवला. आणि चहा संपवल्यानंतर मी निघाले होते हॉटेलच्या दिशेने. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा माझ्या कमेंट सेक्शनमध्ये. सो भेटूया आपण माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.